चला शिकूया की आपण थंबनेल कसा यूज करायचा. यासाठी मी कुठला ॲप यूज करते मी ते तुम्हाला सांगते आहे. मी आता माझ्या मोबाईल स्क्रीनवर आहे. सर्वात आधी आपण प्ले स्टोअरवर जाऊया आणि ॲप ओपन करूया. इथे मी कॅनवा टाईप करणार आहे. CANVA कॅनवा. आता मी हा कॅनवा ॲप ओपन करणार आहे. मी यामध्येच आपला थंबनेल तयार करते. इथे आपण अतिशय जे बिगनर्स आहेत त्यांना सोपी पद्धतीने आपल्याला थंबनेल तयार करता येतं. मी आता सुरुवातीला कॅनवा ॲप हा आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घेणार आहे. माझ्याकडे इन्स्टॉल असल्यामुळे इथे मी ओपन दिसते आहे. तुम्ही इथे तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. मी आता ते ओपन करून घेते आहे. अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे कॅनवा हा ॲप. आणि मी सुद्धा याचाच वापर करतो आहे. तर चला आपण कॅनवा ओपन करूया. हा कॅनवा ॲप ओपन झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याची स्क्रीन कशी दिसते आहे. त्याचा होम पेज आहे. इथे आपल्याला असंख्य रेडीमेड थंबनेल्स मिळतात. त्यामध्ये काही एडिटिंग करायची आणि आपण तो वापर करायचा. मी इथे यूट्यूब थंबनेल टाकते आहे. सुरुवातीला आपल्याला थंबनेल सर्च करायचं आहे म्हणून यूट्यूब थंबनेल्स टाकते आहे. सर्च केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या स्लाईड्स दिसेल. या सगळ्या स्लाईड्स आहे. यातली कुठलीही स्लाईड्स आपण वापरू शकते आणि हे फ्रीमध्ये होतं. इथली मी एक स्लाईड निवडते आहे. नेट स्लो आहे. आता आपण ते निवडलेल्या स्लाईडवर आपल्याला ज्या विषयाचा थंबनेल करायचा आहे त्याची एडिटिंग करूया. मी हा स्लाईड घेतलेला आहे. आता इथे लिहिलेले शब्द जे आहे वर्ड्स ते मी चेंज करून घेणार आहे. मला जे हवे आहे ते आपण इथे फोटो पण चेंज करू शकतो. सगळं करू शकतो. तर चला आपण एडिटिंग सुरू करूया. मी सिलेक्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मी लिहिलं आहे हाऊ टू. इथे खाली आपण एडिटिंग करू शकतो. आपल्याला जे लिहायचं आहे ते लिहू शकतो. त्या हाऊ टूच्या ठिकाणी मी लिहिते आहे मोबाईलने. जे आपण टाईप करू त्याचा आपण फॉन्ट पण चेंज करू शकतो. इथे खाली तुम्हाला दिसते आहे. कलर चेंज करायसाठी ए दिसलेला आहे. बोल्ड करायचा आहे तो, इटालिक करता येतो. ज्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. अंडरलाईन घ्यायचं असेल तर अंडरलाईन. त्यावर आपल्याला आता जी आपण टाईप केलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी हे मोबाईलने सिलेक्ट केलेलं आहे. या प्रकारचा आपण टूल्स पण घेऊ शकतो. जो येल्लो बॉक्स घेतलेला आहे तो टूल्समधून घ्यायचा आहे. आता मी याचा फॉन्ट चेंज करत आहे. जे मी मोबाईलने लिहिलेलं आहे त्याचा फॉन्ट मी थोडासा बोल्ड करते आहे. आपण इथून कुठलाही फॉन्ट सिलेक्ट करू शकतो. कलर चेंज करता येते. इथे एवर गेल्यानंतर तुम्हाला कलर चेंज करता येते. तुम्हाला हे सेंटरमध्ये पाहिजे आहे की काय अलाइनमेंट करता येतं. त्याची साईज किती पाहिजे आहे. साईज मोठी पाहिजे छोटी पाहिजे तर ते सुद्धा इथे खाली तुम्हाला दिसून पडेल. फॉन्टची साईज मोठी करते आहे मी. या प्रकारे तुम्ही छोटी मोठी साईज करू शकता. त्याला आणखी बोल्ड हवं असेल तर तुम्ही दुसरा फॉन्ट निवडू शकता. अशा प्रकारे मी या टूल बॉक्सच्या आत तो टाकलेला आहे मोबाईलने. त्यानंतर मी हे यूट्यूब चॅनल लिहिलेलं आहे. आता मी यालासुद्धा टूल बॉक्सच्या मध्ये टाकेल की ज्यामुळे ते उठून पडेल. जे नाही हवं आहे ते आपल्याला डिलीट करायसाठी असं सिलेक्ट केलं की ते डिलीट होऊन जाईल. मी आता हा टूल बॉक्स घेतलेला आहे. हे मला नको हवं आहे तर मी डिलीट ऑप्शननी डिलीट केलं आहे. वरती डिलीटचं ऑप्शन दिसते आहे तुम्हाला. एक बकेट दिसली डिलीट डस्टबिनवाली. तिथे डिलीट ऑप्शन आहे. इथे मी या बॉक्सला हे यूट्यूबला कलर चेंज करून घेते आहे. यूट्यूब चॅनल लिहिलेल्याला तुम्हाला हवं त्या प्रकारे करू शकता. मागच्या टूल बॉक्सचा सुद्धा कलर तुम्ही चेंज करू शकता. मी इथे फॉन्ट चेंज केलेला आहे. त्याला बोल्डमध्ये करून घेतलेलं आहे. इथे फॉन्टचं ऑप्शन आहे. फॉन्टची साईज आहे चेंज करायची असल्यास. या प्रकारे तुम्ही काहीही यात चेंजेस करू शकता.
जो बाजूला जो फोटो आहे तो सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेने तुमचा फोटोसुद्धा तिथे टाकू शकता. तो फोटो आपण डिलीट करायचा आणि खाली तुम्ही स्क्रोल कराल तर तिथे गॅलरी ऑप्शन आहे. तिथून तुम्हाला जो हवा आहे तो फोटो तुम्ही सिलेक्ट करून तिथे आणू शकता. अशा प्रकारे हा यूट्यूब चॅनल चा माझा थंबनेल रेडी होत आहे. इथे असंख्य टूल्स आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो आणि आपल्याला हवे असल्यास आपण इथे नवीन टूल्स विकत पण घेऊ शकतो. परंतु ती गरज भासणार नाही जर आपण नवीन यूट्यूबर्स आहो तर आपल्याला इथे थंबनेल इझिली फ्रीमध्ये होऊन जाते. इथे मी नवीन परत टाईप करत आहे की कसे तयार करायचे हे टाईप करणार मी. याच्या मागे टूल बॉक्स कसा टाकते ते सुद्धा सांगणार. याला मी इथे घेऊन घेते आहे. याची साईज आपल्याला मोठी करायची आहे. मी साईज वाढवून घेतली आहे. आपल्याला जितकी हवी त्या प्रकारे आपण इथे खाली फॉन्ट साईजमधून करून घेऊ. त्यानंतर इथे टूल्स आहे त्यामधनं मी एक शेप घेणार आहे. कुठला पाहिजे आपण घेऊ शकतो. मी आता हा घेणार टूल आणि याच्या आत ते कसे तयार करावे हे लिहिणार, कारण ते उठून दिसायला हवं म्हणून आपल्याला असा टूल घेणे गरजेचे आहे. आता आपण बघू शकतो की कसे करावे. हे मागे गेलेलं आहे तर त्याला समोर आणण्यासाठी आपण लेअर करावं लागेल. इथे लेअर ऑप्शन आहे. त्या लेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ते असं वरती उचलून न्यायचं ज्यामुळे ते आपल्याला वरती उठून दिसेल. या प्रकारे आपल्याला हे रेडी करता येईल. बघू शकता हे कसं तयार झालेलं आहे. त्या मुलीचा हात व्यवस्थित दिसत नसल्यामुळे मी त्याला सरकवून घेत आहे. तर तुम्ही लेअरमध्ये त्या मुलीला वरती घेऊ शकता जर तुम्हाला हात दाखवायचा असेल तर, किंवा सरकवू शकता. हे तुमच्या इच्छेप्रमाणे यात तुम्ही वेगवेगळी सेटिंग्स करू शकता आणि सगळ्या प्रकारच्या सेटिंग्स इथे अवेलेबल आहे. ती मुलगी आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटोसुद्धा टाकू शकता किंवा इतर कुठलीही तुमचा जो काही कंटेंट आहे त्याच्याशी रिलेटेड कुठला फोटो असेल तर तो टाकू शकता. अशा सोपी पद्धतीने मी माझा थंबनेल तयार करते. तुम्हीसुद्धा असा थंबनेल इझिली तयार करू शकता. आता हा माझा थंबनेल तयार झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी मी इथे डाउनलोडवर क्लिक करेल आणि या प्रकारे माझा थंबनेल हा सेव्हिंग प्रोसेस सुरू आहे आणि हा थंबनेल माझ्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे सेव्ह होऊन जाईल. अतिशय सिंपल पद्धतीने आपण कॅनव्हा ॲपचा वापर करून थंबनेल तयार केलेला आहे. तुम्ही जर न्यू यूट्यूबर असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि थंबनेल तयार करणे शिका. हा आता आपला थंबनेल रेडी झालेला आहे. आता आपण हा थंबनेल आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला बघू. त्यासाठी मी आता आपल्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते की माझा थंबनेल गॅलरीमध्ये कुठे सेव्ह आहे. आता आपल्याला इथे गॅलरीमध्ये माझा थंबनेल दिसणार तयार केलेला मी, आणि त्याचा वापर करताना आपण अतिशय सोपी पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. हा बघा इथे थंबनेल सेव्ह झालेला आहे. अतिशय सिंपल पद्धत आहे. कॅनव्हा वापर करा आणि थंबनेल तयार करा. थँक्यू.